नमस्ते, मी अनंत कौसालित. आजच्या लेक्चर मध्ये फंक्शन ऑफ पॅनक्रियाज बघणार आहोत. ओके सर. मागच्या लेक्चर मध्ये सर आपण पॅनक्रियाविषयी माहिती बघितली. पॅनक्रियाचे ब्लड सप्लाय, नर्व सप्लाय आणि इंट्रोडक्शन आपण बघितलं. तर आजच्या लेक्चर मध्ये आपण फंक्शन ऑफ पॅनक्रियाज बघणार आहोत. आपल्या ह्युमन बॉडी मध्ये आपल्या ऍब्डोमिनल कॅव्हिटी मध्ये सर पॅनक्रियाज एक ऑर्गन जीआयटी सिस्टमचा मोस्ट इम्पॉर्टंट ऑर्गन सर प्रेझेंट असतो. त्याचे आपल्या बॉडी मध्ये कोणकोणते फंक्शन ते परफॉर्म करतं, तर आजच्या लेक्चर मध्ये आपण हे बघणार आहोत. ओके सर. तर अँड एक्झोक्राइन फंक्शन दॅट हेल्प इन डायजेशन. काय करतं सर हे पॅनक्रिया एक्झोक्राइन मध्ये काय करतं बघा, फंक्शन दॅट हेल्प इन डायजेशन म्हणजे अन्न पचण्यासाठी सर हे एक्झोक्राइन फंक्शन. एक्झोक्राइन मध्ये सर काय करते, डायजेशनला हेल्प करतं. कोण करतं सर जी, आपलं पॅनक्रियाज करतं. समज मी बात येत नाही. ओके सर. अँड इंडोक्राइन फंक्शन दॅट रेग्युलेटेड ब्लड शुगर. आपल्या बॉडी मध्ये काय करतं सर ते, रेग्युलेटेड ब्लड शुगर. या हे खूप मेन फंक्शन आहे सर. इंडोक्राइन फंक्शन मध्ये काय सर, रेग्युलेटेड ब्लड शुगर आपल्या ह्युमन बॉडी मधलं रेग्युलेट करतो सर ते ब्लड शुगरला. कोण करतो सर, पॅनक्रिया करतं. समज मी बात येत नाही. ओके सर. पॅनक्रियाज हॅज बोथ एक्झोक्राइन अँड इंडोक्राइन फंक्शन. सर ते दोन्ही सुद्धा फंक्शन परफॉर्म करतं. कोण कोण सर, एक्झोक्राइन सुद्धा परफॉर्म करतं आणि इंडोक्राइन सुद्धा ते फंक्शन परफॉर्म करतं. कोण करतं, पॅनक्रिया करतं. एक्झोक्राइन मध्ये सर काय करते, डायजेशन हेल्प करतं आणि इंडोक्राइन मध्ये सर ते ब्लड शुगर रेग्युलेट करण्यासाठी मदत करतं. काय लागू लाईन, पॅनक्रियाज हॅज बोथ एक्झोक्राइन अँड इंडोक्राइन फंक्शन. एक्झोक्राइन secrete pancreatic juice to break down starch protein fat. क्या लिखा हमने यहाँ पे, एक्सोक्राइन में क्या होता है, एक्सोक्राइन में होता है सीक्रेट में क्या करना, प्रोड्यूस करना, सीक्रेट पॅनक्रियाटिक ज्यूस. हे पॅनक्रिया पॅनक्रियाटिक ज्यूस सिक्रेट करतं आणि ते पॅनक्रियाटिक ज्यूस या स्टार्च प्रोटीन अँड फॅटला ब्रेक डाऊन करण्यासाठी मदत करतं. व्हॉट इज ब्रेक डाऊन, ब्रेक डाऊन इज अ काय सर ब्रेकडाउन इज अनाबॉलिक. क्लियर आहे ना, क्लिअर सर. कॅटाबॉलिझम अनाबॉलिझम बात समज नाही. ओके सर. ब्रेकडाऊन म्हणजे काय सर असतं, अनाबॉलिझम म्हणजे मेक टू न्यू मॉलिक्युल्स आणि कॅटाबॉलिझम म्हणजे ब्रेक डाऊन टू मॉलिक्युल्स. इज अ कॅटाबॉलिक प्रोसेस. कोणती प्रोसेस, इज अ कॅटाबॉलिक प्रोसेस. ब्रेक डाऊन म्हणजे कॅटाबॉलिझम आणि अनाबॉलिझम म्हणजे मेक टू न्यू मॉलिक्युल्स. इथं काय होईल सर, इथं या स्टार्च प्रोटीन आणि फॅटचं काय होईल, कॅटाबॉलिझम होईल. ब्रेक डाऊन बात समज नाही. ओके सर. कोण करते, पॅनक्रिया करतं आपल्या ह्युमन बॉडी मध्ये. ओके. पॅनक्रियाटिक ज्यूस सिक्रेट करतं आणि ब्रेक डाऊन टू स्टार्च प्रोटीन फॅट इज अ कॅटाबॉलिक प्रोसेस. समज मी बघितली, समज नाही. ओके सर. इंडोक्राइन फंक्शन हे होतं एक्झोक्राइन फंक्शन. ओके. एक्झोक्राइन इंडोक्राइन. ओके. दोन फंक्शन परफॉर्म करतं आपल्या पॅनक्रिया. ओके सर. The endocrine function, the B cell secrete insulin and A cell secrete glucagon. काय करतं सर बघा, endocrine function, B cell secrete insulin and A cell secrete glucagon. हे सर खूप महत्वाचं फंक्शन असतं आपल्या पॅनक्रियाचं. इन्सुलिन सर खूप महत्वाचं असतं. बात समजणार आहे. ओके सर जी. ओके. तर बघा, आजच्या लेक्चर मध्ये आपण बघितलं की पॅनक्रियाचे मोस्ट इम्पॉर्टंट 4 फंक्शन. आर येस ऑर नो, येस सर. छापू दिमाग